चला तर विद्यार्थी मित्रांनो, अपुर्णीयसचे प्रमेय या आधारावर आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला अपुर्णीयस प्रमेय कसं लिहायचं विद्यार्थ्यांनो हे समजणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पहा, त्रिकोण ABC मध्ये AM ही मध्ये काय विद्यार्थ्यांनो बाजू BC वरील आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं असते विद्यार्थ्यांनो. ज्यावेळेस एखाद्या त्रिकोणामध्ये एखाद्या बाजूची जर बाजूवर जर मध्यगा जर असेल तर त्यावेळेस अपुर्णीयसचे प्रमेय कसं वापरायचं विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी काय करणार आहे बघा. तर त्रिकोण ABC मध्ये काय दिले विद्यार्थ्यांनो, AM ही बाजू BC वरील काय मध्ये काय. मग अशा वेळेस आपण या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. तर आपण त्या ठिकाणी काय करणार आहे विद्यार्थ्यांनो की आपण या ठिकाणी अपुर्णीयस प्रमेय लिहित असताना त्या ठिकाणी आपण लिहिणार आहे विद्यार्थ्यांनो. काय लिहिणार, त्रिकोण ABC मध्ये रेख AM ही मध्यगा आहे. बाजू BC वरील मध्यगा आहे असं लिहिलं तरी चालते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण काय लिहिलं, मध्यगा आहे. मग आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, आपल्याला लिहित असताना ज्या बाजूवर मध्यगा आहे ती बाजू सोडून द्यायची. इतर दोन बाजू कोणत्या आहे, AB आणि AC. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण, ABचा वर्ग काय करायचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर 2 गुणिले मध्यगेचा वर्ग घ्यायचा विद्यार्थ्यांनो. 2 गुणिले मध्यगेचा वर्ग अधिक. आता या ठिकाणी 2 गुणिले घेत असताना ज्या बाजूवर मध्यगा आहे ती बाजू समान 2 भागात विभागली जाते विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. म्हणजे तुम्ही 2 BMचाही वर्ग लिहू शकता, 2 या ठिकाणी तुम्ही CMचा वर्ग किंवा MCचा वर्ग त्या ठिकाणी लिहू शकता. परंतु आपण काय लिहिणार या ठिकाणी, 2 BMचा वर्ग. अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण अपुर्णीयसचे या ठिकाणी विधान त्या ठिकाणी लिहू शकतो विद्यार्थ्यांनो. गणिती रूपात त्या ठिकाणी लिहित असताना परत तिथं सांगतो विद्यार्थ्यांनो, ज्या बाजूवर मध्यगा आहे ती बाजू सोडून द्यायची विद्यार्थ्यांनो. उर्वरित दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर या ठिकाणी येणार आहे 2 AMचा वर्ग अधिक 2 BMचा वर्ग. चला तर विद्यार्थ्यांनो आपण या अपुर्णीयस प्रमेयावर 2 किंवा 3 मार्कासाठी परीक्षेमध्ये प्रश्न 100% असतो विद्यार्थ्यांनो. प्रश्न कशा पद्धतीत सोडवायचे, वेगवेगळे प्रकारचे आपण काही प्रश्न पाहूयात. चला तर मग आपण अपुर्णीयस प्रमेयावर आधारित काही प्रश्न पाहूयात विद्यार्थ्यांनो. चला तर विद्यार्थ्यांनो अपुर्णीयस प्रमेयावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, काय दिले या ठिकाणी, त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे. PM बरोबर 9 आणि PQ वर्ग अधिक PRचा वर्ग बरोबर या ठिकाणी किती दिले विद्यार्थ्यांनो, 290. तर QR काढायचा. दिलेल्या प्रश्नामध्ये काय विचारलेले विद्यार्थ्यांनो त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला आकृती काढणं गरजेची विद्यार्थ्यांनो. मग या ठिकाणी काय करणार विद्यार्थ्यांनो, मी एक त्रिकोण काढणार या ठिकाणी, त्रिकोण PQR की ज्यामध्ये या ठिकाणी मी काय करणार आहे, PM ही मध्यगा घेणार आहे. पहा तर मग या ठिकाणी मी त्रिकोण PQR काढतो विद्यार्थ्यांनो. तुम्ही साहित्याच्या सहाय्याने त्या ठिकाणी डायग्राम्स त्या ठिकाणी परीक्षेमध्ये काढायचे विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपले डायग्राम्स या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह दिसेल विद्यार्थ्यांनो. चला, त्रिकोण PQR याला या ठिकाणी त्यांच्या शिरोबिंदूला नाव देऊ आपण या ठिकाणी, त्रिकोण PQR. यानंतर काय विद्यार्थ्यांनो, PM ही बाजू QR वरील मध्यगा आहे म्हणून PM ही मध्यगा या ठिकाणी घेतलेली विद्यार्थ्यांनो. मध्यगेमुळे या रेषाखंडाचे समान 2 भागात विभाजन होते विद्यार्थ्यांनो, ज्या बाजूवर मध्यगा आहे त्या बाजूची. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आकृती काढलेली विद्यार्थ्यांनो. प्रश्नामध्ये जो भाग दिलेला आहे विद्यार्थ्यांनो तोच भाग या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. मला QR काढायचा आहे म्हणून मला QM काढावं लागणार आहे विद्यार्थ्यांनो त्या ठिकाणी. मग आता या ठिकाणी काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये आपण ते त्या ठिकाणी मांडणार विद्यार्थ्यांनो. चला तर मग या ठिकाणी काय करणार, त्रिकोण PQR मध्ये प्रश्नामध्ये जे दिले तेच लिहायचं. त्रिकोण PQR मध्ये रेख PM ही मध्यगा आहे किंवा बाजू QR वरील मध्यगा असेल तरी चालेल विद्यार्थ्यांनो, त्या ठिकाणी काही अडचण नाही आहे. मग काय लिहिणार या ठिकाणी, कशाच्या सहाय्याने लिहितोय आपण, कोणत्या प्रमेयानुसार लिहितोय, अपुर्णीयसच्या प्रमेयावरून. अपुर्णीयसच्या प्रमेयावरून. अपुर्णीयसचं प्रमेय काय सांगते या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, ज्या बाजूवर मध्यगा आहे, लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, परत एकदा सांगतो तुम्हाला, ज्या बाजूवर मध्यगा आहे त्या बाजूच्या वर्गांची बेरीज घ्यायची का नाही, तर उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे PQचा वर्ग अधिक
पी आरचा वर्ग बरोबर 2 मध्यगेचा वर्ग म्हणजे पी एमचा वर्ग अधिक 2 क्यू एमचा वर्ग या ठिकाणी घेणार विद्यार्थ्यांना आपण. मग या ठिकाणी पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग दिला आपल्याला, तो किती आहे या ठिकाणी 290 बरोबर 2 पी एम. मग या ठिकाणी मी 2 सामायिक काढतो विद्यार्थ्यांनो, तर काय ना या ठिकाणी 2 कंसामध्ये या ठिकाणी लिहायचं विद्यार्थ्यांनो ब्रॅकेट्समध्ये. पी एमचा वर्ग म्हणजे कोणाचा 9चा वर्ग, मग या ठिकाणी लिहितो मी 9चा वर्ग अधिक क्यू एमचा वर्ग, कारण मला क्यू एम काढायचा क्यू आरसाठी. आता या ठिकाणी काय करणार 290 हे 2 गुणिले इकडे नंतर भागाकारामध्ये जातील. 9चा वर्ग 81 अधिक क्यू एमचा वर्ग. या ठिकाणी काय विद्यार्थ्यांनो 290 भागिले जर आपण 2 जर केले विद्यार्थ्यांनो, तर काय येतात ते 290 भागिले 2, याचं उत्तर किती यायला पाहिजे विद्यार्थ्यांनो 145. गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी या स्टेजला आपल्याला यायलाच पाहिजे विद्यार्थ्यांनो. 81 अधिक क्यू एमचा वर्ग 81 अधिक क्यू एमचा वर्ग यांची बेरीज होत नाही विद्यार्थ्यांनो. मग या ठिकाणी काय येणार आहे 145 अधिक 81 वजा 81 बरोबर क्यू एमचा वर्ग. मग या ठिकाणी काय येणार विद्यार्थ्यांनो 145मधून जर 81 जर आपण त्या ठिकाणी जर वजा केली तर ते किती येणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी वजाबाकी व्यवस्थितरित्या करायची आहे, तर ती असणार आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 64 बरोबर क्यू एमचा वर्ग. मला क्यू एम काढायचा, क्यू एमचा वर्ग काढायचा का नाही, तर मग मी या ठिकाणी काय करणार आहे दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घ्यायचे विद्यार्थ्यांनो. क्यू एम बरोबर 8 असणार आहे त्या ठिकाणी, कारण 8चा वर्ग 64 म्हणून 64चे वर्गमूळ 8 त्या ठिकाणी येते विद्यार्थ्यांनो. प्रश्न संपला काय या ठिकाणी नाही, आपल्याला या ठिकाणी काढायचा क्यू आर काढायचा आहे. काय काढायचा क्यू आर. मग क्यू आर काढण्यासाठी जर मी क्यू एमची जर दुप्पट केली तर मला त्या ठिकाणी मिळणारे विद्यार्थ्यांनो काय मिळणारे क्यू आरची किंमत. मग या ठिकाणी लिहिणार विद्यार्थ्यांनो मी क्यू आर बरोबर 5. तर या ठिकाणी काय लिहिणार क्यू आर बरोबर 2 गुणिले क्यू एम, 2 गुणिले क्यू एम आणि 2 गुणिले 8 म्हणजे 2 गुणिले जर 8 केले विद्यार्थ्यांनो येते 16. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी क्यू आर बरोबर 16. चला तर विद्यार्थ्यांनो या दिलेल्या प्रश्नाचा सराव तुम्ही करायचे विद्यार्थ्यांनो. अगोदर शिकवलेल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न विद्यार्थ्यांनो थोडासा वेगळा या ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न करून 2 वेळेस ही परीक्षेमध्ये प्रश्न आलेल्या विद्यार्थ्यांनो. जर काही अडचण आली तर तुम्ही त्या ठिकाणी मला मेसेज टाका विद्यार्थ्यांनो, या प्रश्नासुद्धा तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी सोडून मिळेल विद्यार्थ्यांनो. तर विद्यार्थ्यांनो आपण आता एक वेगळा आणखी प्रश्न घेऊ या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, की जो प्रश्न असणार आहे या ठिकाणी की त्रिकोण पी क्यू आरमध्ये काय दिलं विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. जर पी क्यू बरोबर 11, पी आर बरोबर 17, पी एस बरोबर 13 असेल तर क्यू आरची या ठिकाणी काय करायची आपल्याला लांबी काढायची. आता या प्रश्नामध्ये काय विद्यार्थ्यांनो पहा, तर आपल्याला इथं वेगवेगळ्या किमती दिलेल्या सर्वांच्या त्रिकोण पी क्यू आरमध्ये. याचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला आकृती काढणं गरजेची आहे. या ठिकाणी मी एक त्रिकोण काढतो विद्यार्थ्यांनो. तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, साहित्यानंच आकृती काढायची आहे, परीक्षेमध्ये हातानं आकृती काढायची नाही, जेणेकरून आपलं रिप्रेझेंटेशन्स त्या ठिकाणी व्यवस्थित दिसणार नाही. असं काही करायचं नाही विद्यार्थ्यांनो. त्रिकोण पी क्यू आरमध्ये एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी याला क्यू आर नाव देतो आहे आणि या ठिकाणी एस हा मध्यबिंदू विद्यार्थ्यांनो म्हणजे वरच्या शिरोबिंदू नाव असणार आहे पी. त्रिकोण पी क्यू आरमध्ये एस हा मध्यबिंदू असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पी एस ही काय होणार आहे मध्यगा, क्यू एस बरोबर या ठिकाणी असणार विद्यार्थ्यांनो एस आर. चला तर मग आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जी माहिती दिली ती या ठिकाणी लिहिणार आहे. त्रिकोण पी क्यू आरमध्ये त्रिकोण पी क्यू आरमध्ये काय लिहिणार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बिंदू एस हा काय लिहिणार क्यू आरचा काय या ठिकाणी तो मध्यबिंदू आहे. जी माहिती दिसली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो. चला तर आपल्याला काय विचारलं या ठिकाणी क्यू आरची लांबी काढायची. घ्यायची लांबी काढायची क्यू आरची. मग क्यू आर काढण्यासाठी किमान आपल्याला या ठिकाणी काय माहीत पाहिजेत, पी क्यू माहीत पाहिजेत, पी आर माहीत पाहिजेत आणि पी एस माहीत पाहिजेत. मग क्यू एस जर काढला तर क्यू आर काढता येतो. चला तर या ठिकाणी काय लिहिणार आपण, या ठिकाणी अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. चला काय लिहिणार या ठिकाणी मग आपण अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. चला आपण याच्या प्रमेयानुसार काय या ठिकाणी पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग
कारण या ठिकाणी पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर 2 पी एसचा वर्ग अधिक 2 क्यू एसचा वर्ग. वेगळ्या किमती दिल्या त्यातून या ठिकाणी पी क्यूची किती आहे या ठिकाणी लांबी 11 आहे, ज्या 11चा वर्ग अधिक पी आर किती या ठिकाणी 17चा वर्ग. 2 जर या ठिकाणी सामायिक काढले विद्यार्थ्यांनो तर पी एस म्हणजे काय आहे 13चा वर्ग अधिक या ठिकाणी काय असणार आहे क्यू एसचा वर्ग. या ठिकाणी 11चा वर्ग किती असणार 121, 17चा वर्ग किती असणार विद्यार्थ्यांना या ठिकाणी 289 बरोबर 2 कंसामध्ये असणारे 169 अधिक क्यू एसचा वर्ग जशाला तसंच. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पहा या दोघांची जर आपण जर बेरीज केली तर ती किती असणार विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 410. हे 2 याला गुणिले लगेच या ठिकाणी घ्यायचे भागिले 2 बरोबर 169 अधिक काय असणार विद्यार्थ्यांनो क्यू एसचा वर्ग. आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो ही किती असणार आहे 205 बरोबर 169 अधिक क्यू एसचा वर्ग. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना 205 वजा 169 बरोबर क्यू एसचा वर्ग. आता 205मधून जर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 169 जर वजा केली या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तर ते किती असणार या ठिकाणी पहा 169 वजा करायची आपल्याला कशातून वजा करायची 205मधून तर ते येणार या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 36 बरोबर असणार आहे क्यू एसचा वर्ग. दोन्ही बाजूचे वर्गमूळ जर घेतलं तर क्यू एस बरोबर असणार विद्यार्थ्यांनो 6. किती असणार या ठिकाणी 6. चला तर मग या ठिकाणी 6 असल्यामुळे परंतु आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे क्यू आरची लांबी काढायची. कायची लांबी काढायची क्यू आरची. मग या ठिकाणी आपण काय येणार आहे क्यू आर बरोबर 2 गुणिले क्यू एस, याचा अर्थ 2 गुणिले 6 म्हणजे हे असणार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 12 एकक. किती असणार आहे 12 एकक.